छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणीं विनायको गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार। जय जगदंब, जय परशुराम। व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर गुरुजन तसेच सन्माननीय परिवार, शिबिरार्थी एवं गुणवंत विद्यार्थी समवेत असलेल्या सर्व उपस्थितांना वंदन करतो, सादर अभिवादन करतो आणि थोडक्यात जगदंब सेवा परिवाराचा आढावा प्रास्ताविकातून मांडण्याचा प्रयत्न करतो। वास्तविकता येथील उपस्थित असलेले सर्व गुरुजन किंवा शिबिरार्थी परिवार या सर्वांना जगदंब सेवा परिवार काय आहे हे माहीतच आहे। किंबहुना व्यासपीठावरील सुद्धा आणि उपस्थित असणाऱ्या परिवाराने सुद्धा जगदंब सेवा परिवाराला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे, खूप वेळा मदतही केलेली आहे। तुमच्या सर्वांच्या साहचर्याने आमच्या परिवारात असे म्हणण्यापेक्षा आपल्या परिवारात विविध उपक्रम कार्यरत असतात। जेव्हा एखादं नवीन कार्य आम्ही करण्यात उत्सुक होतो, परंतु कार्य करत असताना आधार हा फार महत्वाचा आहे आणि आधार जर मिळाला तर कार्य ते असं म्हटलं जातं की अकाले कृत्यमारब्धम कर्तुनार्थाय कल्पते तदैव काले चारब्धम महते अर्थाय कल्पते। एखादं कार्य जर आपण अयोग्य वेळी सुरू केलं पण ते सिद्धीस जात नाही, परंतु सिद्धीस जाण्यासाठी तदैव काले चारब्धम त्याचं कार्य योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाखाली जर आपण सुरू केलं तर ते कार्य सिद्धीस जात असतं। परिवाराचा अगदी छोट्या पदयात्रेपासून आरंभ झाला आणि या आरंभापासून आतापर्यंत हा परिवार अजूनही आम्ही छोटाच मानतो। कारण एखादा परिवार जेव्हा कार्य करतो आणि कार्याची व्यापकता वाढते तर व्यापकता वाढल्यानंतर परिवाराने जमिनीवरतीच राहिलं तर कार्य उत्तम होत असतं। म्हणून आमचा परिवार अजून हा लहानच आम्ही मानतो। आमच्या परिवाराच्या माध्यमातून, आपल्या परिवाराच्या माध्यमातून आतापर्यंत संध्यावंदन, वास्तुशास्त्र शिबिर, षोडश संस्कार शिबिर, प्राणप्रतिष्ठा शिबिर, त्याचप्रमाणे जसं सूत्रसंचालनातून मंगेशजींनी सांगितलं की विविध आवश्यक कुटुंबियांना कोरोनाच्या काळामध्ये शिधा वाटप, अशी विविध कार्य आमच्या या परिवाराच्या माध्यमातून चालत असतात। चांगल्या मार्गदर्शनामुळे ज्येष्ठ, श्रेष्ठ, आदरणीय असे व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून, उपासक गुरुजींच्या सानिध्यातून, त्यांच्या मार्गदर्शनातून आणि जगदंबेच्या आशीर्वादाने आमच्याकडून हे सर्व कार्य आपण सर्वजण करून घेत आहात आणि ते कार्य घडत आहेत असे आम्ही मानतो। असं म्हटलं जातं की अयम निजहा परो व्यक्ती गणनाम लघुचेतसाम उदार चरितामयातून वसुधैव कुटुंबकम। ही वसुधा जर एक कुटुंब मांडलं तर या विश्वात्मक सृष्टीचा विचार करताना हे जे घर मांडलं तर या घराचा दिवाणखाना जर आपण म्हटला तर निश्चित अमेरिका। या घराची उद्यमशीलता म्हटली तर चीन, जपान इत्यादी। या घराचा सात्विकता किंवा शोभेच्या वस्तू म्हटल्या तर स्वित्झर्लंड। परंतु या घराचं जर देवघर म्हटलं तर निश्चित भारतच। आणि या देवघराच्या उपासनेतून जे काही निर्माण होतं, त्या उपासनेतून निर्माण झालेलं जे अपूर्व आहे ते जपण्याचं काम करण्याचं धाडस म्हणण्यापेक्षा ते कर्तव्य आहे ते हिंदू संस्कृतीचं आहे। आणि हिंदू संस्कृती जर वाढवायची असेल, जपायची असेल, टिकवायची असेल तर त्यासाठी उत्तम ब्राह्मण वर्गाने विविध पुराणांचा, उपनिषदांचा, वेदांचा अभ्यास करून आतापर्यंत ती संस्कृती टिकवली आहे। म्हणून हिंदू राष्ट्र किंवा भारतामध्ये ते सगळं सत्व आणि सगळी संस्कृती आणि सगळे संस्कार हे टिकत आहेत। त्याचप्रमाणे हे टिकवण्याकरता परिवार फार महत्वाचा आहे। कारण एखाद्या परिवारातून संस्कार होण्यासाठी तो परिवार आदर्श हवा। वास्तविकता मागील काही वर्षी ज्येष्ठ पुरुष सन्मान आपल्या संस्थेच्या माध्यमातून केला होता। तर नवीन काही करण्यापेक्षा
पुरोहितांचा परिवार हा महत्वाचा आहे। एखाद्या परिवारात एखादा बालक जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर त्या बालकाचं संस्करण उत्तम झालं आणि ते संस्कार उत्तम झाल्यानंतर ती व्यक्ती एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून निवडली जाते। आदर्श व्यक्तिमत्व, नंतर आदर्श अध्यापन करणारे अध्यापक, नंतर एक आदर्श मार्गदर्शक आणि एक आदर्श प्रबोधक, असे सर्व घडतात। असे 4 जण, एक आपले बाळासाहेब पाटील जी आहेत येत आहे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब पाटीलजी हे आहेत, आदर्श अध्यापक म्हणून गिरीशासी पैठणे, आदर्श प्रबोधक म्हणून श्री विद्यावाचस्पती लक्ष्मीकांत जोशी, आणि नेहमी आमच्या परिवारावरती कृपादृष्टी असणारे, नेहमी आम्हाला कधीही फोन केला तरी आम्हाला सांगणारे की असं नाही तसं करा, हे सगळं मार्गदर्शन करणारे आमचे आदरणीय परमपूजनीय सूर्यकांत राखे गुरुजी, अशांची आम्ही व्यासपीठावरती निवड केलेली आहे। त्याचप्रमाणे हे कार्याचं प्रास्ताविक खूप न लांबवता सर्वात महत्वाचं, आदर्श परिवाराचा आमचा थीम म्हणण्यापेक्षा एक मनापासून मानस होता की आदर्श परिवाराला आम्ही सन्मानित करावं, म्हणून हा सर्व कार्य करत असताना असं म्हटलं जातं की साधू संगम भासते ही सततम धन्य गृहस्थ आश्रम। हा प्रस्तावाने थोडा जास्त वेळ गेला आहे, तरी सेवा परिवाराची पूर्वपीठिका सांगण्यासाठी थोडासा प्रयत्न केला आहे, हा उहापोह केलेला आहे। अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपल्याला अनमोल, सात्विक आणि प्रबोधनपर असे विचार आपल्याला ऐकायचे आहेत। म्हणून माझ्या प्रस्तावनेच्या संदर्भात संक्षिप्त विवरण करणाऱ्या माझ्या वाणीस मी विराम देतो आणि उपस्थितांना पुन्हा एकदा व्यासपीठावरील गुरुजनांना परमपूज्य प्रातस्मरणीय श्रीकृष्णाजी गोडसे गुरुजी, नारायणकाका भेटणे महाराज आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय परिवारजनांना त्रिवार वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो।